मी पण एकदा गरम केलेला चहा हा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय का? किंवा एकच चहा एक एक मेंबर आला की पुन्हा गरम करता, पुन्हा थंड होतो, मग पुन्हा दुसरा मेंबर आला की गरम होतो. तुम्ही सुद्धा असं करताय का? सावधान, तुम्हाला सुद्धा भरपूर आजार होऊ शकतात. कॅन्सर, हार्ट अटॅक यांसारखे गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात. एकदा भाजी बनवली तर ती पुन्हा पुन्हा गरम करणे, अशा बऱ्याच चुका आपण करत असतो आणि यामुळे कॅन्सर, हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार होतात. आपण नेहमी रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाणे किंवा सकाळची भाजी रात्री गरम करून खाणे असं करत असतो. पण सावधान, तुमच्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते, ती म्हणजे या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची. तुम्हाला काय करायचं आहे, एखादी भाजी बनवली की ती तेव्हाच संपवायची आहे. एखादी भाजी ताजी बनवली की ती तेव्हाच खायला पाहिजे. शिल्लक राहिली की आपण ती नंतर खातो. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या गोष्टी पुन्हा पुन्हा खाल्ल्याने होऊ शकतो कॅन्सर आणि हार्ट अटॅकसारखे आजार. त्यामध्ये येतं सगळ्यात पहिले ते म्हणजे तांदूळ, म्हणजे भात. आता आपण भात शिजवत असतो, वरण भात बनत असतं किंवा बिर्याणीसाठी तांदूळ वापरला जातो. अशा बऱ्याच गोष्टीसाठी आपण भाताचा वापर नक्की करतो. पण हा भात कितीही काही म्हटलं तरी थोडाफार का होईना शिल्लक हा राहतो. मग आपण काय करतो, तो दुसऱ्या दिवशी गरम करून पुन्हा खातो. परंतु तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर 2 तासाच्या आत भात खाल्ला नाही तर हाच भात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. तांदूळ शिजवल्यानंतर बराच काळ मध्यम तापमानावर ठेवल्यामुळे भातामध्ये विशिष्ट प्रकारचा एक बॅक्टेरिया येतो. त्याला तुळस सेरियस नावाच्या बॅक्टेरिया असं म्हटलं जातं किंवा त्याला आपण सूक्ष्मजीव जन्म घेतो असं म्हणूया. आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यासाठी नक्की होऊ शकतो. त्याचबरोबर जर हा तुम्ही पुन्हा गरम केला तर मग तो एकदम जास्त वेगाने त्या बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ शकते. आता दुसरं येतं ती म्हणजे अंड. आता नाश्त्यापासून मुख्य जेवणामध्ये खाल्ला जाणारा पदार्थ अंड्याचा आपल्या घरामध्ये एक ना एक असतो. आता अंड्यामध्ये सॅल्मोनिला नावाचा बॅक्टेरिया असतो आणि हा जीवाणू जेव्हा अंड एखादं उघडलं किंवा शिजवलं किंवा एखादी प्रक्रिया केली त्यावेळेस त्याची संख्या कमी होते आणि ते पुन्हा पुन्हा गरम केलं तर हा बॅक्टेरिया प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आणि अनेक आजार निर्माण करायला सुरुवात करतो. त्यामध्ये उलटी होणे, जुलाब होणे, मळमळ होणे, चक्कर येणे असे लक्षणं तात्काळ दिसायला सुरुवात होत असतात. त्याचबरोबर अंड्याची भाजी तयार केल्यानंतर विशिष्ट वेळेच्या आत खाल्ली नाही तर तेच आरोग्यासाठी हानिकारक ठरते. अंडे उकळून किंवा भाजी करून ठेवल्यास त्यामधील साल्मोनेला बॅक्टेरिया धोकादायक बनू शकतो आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अंडे शिजवल्यानंतर लगेच खाणे गरजेचे आहे. तिसरं म्हणजे आपलं आहे खाद्यतेल. आता खाद्यतेलामध्ये सगळ्यात मेन येतं ते म्हणजे आपण तळणीसाठी खाद्यतेलाचा वापर करतो. तळणीसाठी आपण अवाजव जास्त तेल घेतो आणि त्या तेलाचा वापर आपण मग नंतर पोळ्या वगैरे करण्यासाठी करत असतो. पण हे अगदी फार म्हणजे फार चुकीचं आहे. हॉटेलमध्ये आपण खात असलेले पदार्थ एकाच तेलात अनेकदा तयार केले जातात आणि हेच तेल आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. तेव्हा एकदा शिजवल्यानंतर पुन्हा त्या तेलामध्ये अन्न गरम केले नाही पाहिजे. त्याचबरोबर खूप वेळा गरम केलं ना तेल तर त्यामध्ये रासायनिक बदलसुद्धा व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हाय कोलेस्ट्रॉल, कॅन्सर आणि हृदयामध्ये ब्लॉकेज होणे असे आजारसुद्धा सुरू होतात. कारण ते चांगले फॅट जे असतं त्याचं रूपांतर वाईट फॅटमध्ये व्हायला सुरुवात होते. कारण आपण गरम तेल जेव्हा तळण्यासाठी करतो ते खूप हाय टेम्परेचरवरती गरम होतं आणि पुन्हा जर आपण भाजी करण्यासाठी त्याच तेलाचा वापर केला तर ते कुठेतरी आपल्या जीवाला नक्की हानी पोहोचत असतं. त्यानंतर येतं ते म्हणजे पालेभाज्या. आता पालेभाज्यामध्ये सगळ्यात मेन जर मी तुम्हाला सांगेल तर ती आहे
पालकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह असतं, व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन ई असतं, पोटॅशियम असतं आणि मॅग्नेशियमसुद्धा असतं. आणि जेव्हा आपण पालक भाजी केली किंवा कोणतीही पालेभाजी केली, सतत गरम केलं की त्यामधले चांगले जे काही गुणधर्म आहेत ते तर उडून जातातच जातात, पण मात्र त्या भाज्यासुद्धा आपल्याला हानी पोहोचू शकतात. आता घ्या ना पालकाची भाजी, जर आपण परत परत गरम केली तर त्याच्यामध्ये असणाऱ्या लोहाचं ऑक्सिडायझेशन होतं आणि त्यामुळे आपल्याला पचनासंबंधी खूप साऱ्या आजारांना सामोरं जावं लागतं. पालक हे नेहमी आपण शिजवूनच खातो आणि एकदा पालक शिजवल्यानंतर पुन्हा गरम केल्याने कर्करोगाला कारणीभूत पदार्थ निर्माण होतो. म्हणून पालक पूर्णपणे न शिजवता हलका गरम करावा. पालकमध्ये नायट्रेट असतं आणि नायट्रेट्स असलेल्या अन्नातून बनविला जातो. हे 6 वर्षाखालील मुलांसाठी सुरक्षित नाही. पालकाचा वापर आपण अनेक बेबी प्युरीसाठी करत असतो, म्हणून त्यांना पुन्हा गरम करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पालक हे एकदाच आपल्याला शिजवलं की ते पुन्हा पुन्हा गरम करायचं नाही आणि त्याचं पटकन सेवन करायचं आहे. आणि शक्यतोवर लहान मुलांना देत असाल तर तुम्हाला ही टिप आवर्जून फॉलो करायची आहे. आता नंतरची भाजी आहे ती म्हणजे बटाटा. आता बटाटा आपल्या घरी सर्रास वापरला जातो. वडापाव, फ्रेंच फ्राईज, बाहेर गेलं तर हे नको ते नको असे भरपूर असे बटाट्याचे पदार्थ आहेत. पण हा बटाटा तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा गरम केला तर नक्कीच तुमच्या जीवाला धोका देऊ शकतो. जसं की फ्रेंच फ्राईज, वडापाव असे खूप सारे पदार्थ बटाटा मग त्या पदार्थामध्ये असेल आणि आपण ते पुन्हा गरम केलं तर ते दुसरं तिसरं विष होऊन जातं. आता हे कसं काय होतं यामध्ये आपण बघूयात. बटाट्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल भरपूर प्रमाणात स्टार्च असतं व पिष्टमय पदार्थ असतात, जसं की विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, फायबर्स असतात. आणि पुन्हा पुन्हा बटाटा गरम केला तर त्यामध्ये असलेल्या स्टार्च रूपांतर रेअर बॅक्टेरिया किंवा बोटिलिझम असा नावाचा बॅक्टेरिया असतो त्यामध्ये होतं आणि जे की एका प्रकारचं जालिम विष आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पोटाची विकार, चक्कर येणं, मळमळणं, फूड पॉयझनिंगसुद्धा होऊ शकते. आणि बटाट्यामध्ये जर स्पेशली तूप, चीज, बटर मिक्स केलेलं असेल तर मग त्याच्यामधून तुम्ही जर त्याला गरम पुन्हा पुन्हा केलं तर सगळ्यात मोठं पॉयझन हे होऊ शकतं. त्यामुळे बटाटा तुम्ही एकदा त्याचं काही बनवलं तर ते पुन्हा पुन्हा गरम करू नका. आता नंतरचा आहे मशरूम. मोस्ट ऑफ घरामध्ये मशरूम हा खाल्ला जात नाही, अगदी थोड्याफारच घरामध्ये खाल्ला जातो. पण हा मशरूम खूप वेळा जर तुम्ही गरम केला तर त्यामधलं प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं आणि तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी ज्या प्रोटीनची गरज असते तेच तुम्हाला मिळत नाही आणि कुठेतरी तुमच्या शरीराला किंवा तुमच्या आरोग्याला नक्की हानी पोहोचू शकते. नंतर आहे बीट. बीट आरोग्यासाठी चांगलं असतं आणि यामुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहत असतो. तसेच अशक्तपणा जाणवतसुद्धा नाही बीट खाल्ल्यामुळे. बीटामध्ये नायट्रिक ऑक्साईड असते, यामुळे बीटापासून तयार केलेलं अन्न तुम्ही योग्य प्रकारे थंड न करता पुन्हा गरम केले तर नायट्रेट्सवरून नायट्रेटमध्ये रूपांतर होतं आणि यानंतर नायट्रोसामानाइडमध्ये रूपांतर होतं आणि यातील काही कार्सिनोजेनिक म्हणजे जे कर्करोगाला प्रोत्साहन देणारे काही घटक निर्माण केले जातात आणि त्यामुळे तुम्हाला बीट हे सतत गरम करायचं नाही आहे. त्यामुळे बीट कधीही गरम करून खाऊ नका. पुन्हा पुन्हा गरम करून बीट खायचं नाही. त्यानंतर येतं चिकन बघा, चिकन कोंबडीच्या आत बरेच असे पौष्टिक पदार्थ असतात, पण अंड्याप्रमाणेच यात साल्मोनेला देखील असतो. चिकन शिजवल्यानंतर बराच काळ सामान्य तापमानात ठेवल्यास जीवाणू जे आहे ते अनेक पटीने वाढतात. चिकन शिजवताना त्याचे तापमान 165 डिग्रीपर्यंत असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. चिकन कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा गरम करू नका आणि शिजवल्यानंतर ते लगेच खा आणि तुमचं आरोग्यसुद्धा सांभाळा. नंतर येतं ते म्हणजे आईचं दूध. प्रत्येक आई नवजात बाळाला स्तनातील दूध पाजत असते. लहान बाळासाठी हे सर्वात पौष्टिक आहार आहे, परंतु हे दूध गरम करून पाजल्यास बाळाच्या पाचक प्रणालीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि आईचे दूध बाटलीमध्ये घालून बाळाला दिले तर त्याच्या तोंडात बॅक्टेरिया वाढतो. तेव्हा बाळाला आईचे दूध गरम करून देऊ नका. नंतर आहे सगळ्यांच्या, तुमच्या, माझ्या सगळ्यांच्या घरामध्ये बनत असलेला चहा. चहा एकदा बनवला की तो लगेच प्यायला पाहिजे.
चहामध्ये जी आपण चहा पावडर टाकतो त्याच्या पानांमध्ये जे चांगले रासायनिक गुणधर्म आहेत ते एकदा तापवल्यानंतरच ते जे आहे ते बऱ्याच वेळा निघून जात असतात. आणि यामधले सगळे महत्त्वपूर्ण गुण म्हणजे विटॅमिन्स पूर्णपणे जर सतत तुम्ही चहा हा वेळोवेळी गरम करत असाल तर निघून जातात. आणि मग चहा उकळल्यामुळे म्हणजे जास्त वेळा उकळल्यामुळे त्यामधलं कॅफीनची मात्रा वाढून जाते आणि त्यामधलं आम्ल म्हणजे ॲसिड मोठ्या प्रमाणात वाढून जातं. यामुळे तुम्हाला झोप न लागणे, मानसिक तणाव येणे, चिडचिड होणे असे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि यामुळे जे ॲसिड वाढतं त्यामुळे पोटाचे विकार देखील चालू होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हायपर ॲसिडिटीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा चहा बनवला तर तो तेव्हाच प्यायला पाहिजे. एका व्यक्तीसाठी स्पेशली गरम करायच्या फंद्यात पडू नका. मग अशा वेळेस तुम्ही त्यांच्यासाठी वेगळा चहा किंवा तुमच्यासाठी वेगळा चहा असं ऑप्शन निवडू शकता. सो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ज्याही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. परत अन्न गरम केल्यामुळे काय आपल्या बॉडीला आणि आपल्या आरोग्याला घातक अशा गोष्टी होऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की समजलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही तर हा व्हिडिओ पाहिला आहे, पण तुम्हाला तुमच्या नातेवाईक जवळचे आसपासचे सगळ्यांचं आरोग्य जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण ह्या चुका तुम्ही काय मी सुद्धा नेहमी आपण ह्या चुका करत असतो आणि आपल्या जीवाला कुठेतरी याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून या व्हिडिओ थ्रू माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभलं पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ आणि यामधली माहिती थोडीही आवडलं असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्या आरोग्याशी निगडीत अशा छान व्हिडिओज घेऊन येणार आहे. त्यामुळे बेल आयकॉनसुद्धा ऑल करा. चला मग मंडळी, तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा काळजी घ्या. मीही माझ्या आरोग्याची काळजी घेते आणि लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.